चला तर मंडळींनो, आज आपण बनवूया शेवग्याच्या शेंगांची भाजी। प्रथम आपण शेवग्याच्या शेंगा सोलून घेऊया। एका कढईत पाणी टाकून त्यात चवीपुरते मीठ टाकून शेंगा उकडून घेऊया। मीठ टाकले की शेंगा खायला चवदार लागतात। आता आपल्या शेंगा उकडलेल्या आहेत। आपण पिठल्याच्या शेंगा बनवूया। त्यासाठी आधी 3 चमचे डाळीचे पीठ टाकून त्यात पाणी टाकून पीठ एकसारखे हलवून घेऊया। आता कढईत 5 चमचे तेल टाकून लसूण, कढीपत्ता, जिरं, मोहरी तडतडली की त्यात 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट टाकून त्यात आपण उकडलेल्या शेंगा टाकून घेऊयात। उकडलेल्या शेंगांचं पाणी पण टाकूयात, कारण त्यात शेंगांचा अर्क उतरलेला असतो। पाण्याला उकळी आली की आता डाळीचे पीठ टाकून घेऊयात। मिश्रण टाकून घेऊ। एकसारखे हलवत राहायचे म्हणजे गठोळ्या होत नाही। आता त्यात 1 चमचा मीठ टाकूयात। मीठ थोडे कमीच वापरायचे, कारण आपण उकडलेल्या शेंगांच्या पाण्यात मीठ टाकलेले असते, त्यामुळे बेतानेच मीठ टाकायचे। आता पिठलं शिजलं की त्यात कोथिंबीर टाकून घेऊया। अशा प्रकारे शेवग्याच्या शेंगाचं पिठलं तयार आहे। पदार्थ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।